राग, लोभ, मद, मोह, मत्सर या भावनांवरती संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आत्मसात करण्याची गरज आहे। साम्य, समानता हा वारकरी समाजाचा आत्मा आहे। संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानला असं प्रतिपादन मुद्रांक जिल्हाधिकारी व ह.भ.प. कृष्णा महाराज जाधव यांनी केलं आहे। चांगला विचार हाच भगवंत आहे, चांगली कृती हीच शाश्वत सत्य असतं, असा मोलाचा संदेशही त्यांनी आपल्या निरूपणातून दिलाय। ठाण्यातील श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या वतीने संत ज्ञानेश्वराचा 750वा जन्मोत्सवाच्या निमित्ताने 11 ते 13 ऑगस्ट 2025 रोजी सर्वभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांचे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या विषयावरती 3 दिवस प्रवचन होणार आहे। त्यातील ज्ञानयोगाचे पहिले प्रवचन सोमवारी संपन्न झाले। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750वा जन्मोत्सव हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगून जाधव म्हणाले, रूढी परंपरा पगडा असलेल्या समाजाला नवनीत देण्याच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पाककृत सांगितली। भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यात रणांगणावरती सांगितलेले तत्वज्ञान आहे। जगात कुठेही रणांगणावरती तत्वज्ञान सांगण्यात आलेलं नाही। आपले जीवन हेही रणांगणच आहेत। आपल्या नातेवाईकांसोबत कसे लढू म्हणून अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली गजबज दूर करण्याकरिता कृष्णाने त्याला सांगितलेले तत्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे। प्रवचन करणार आहे माऊलींनी सार्थक ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्यायावर सटीक भाष्य केलेलं आहे गीतेवर। त्यामधील 3 महत्त्वाचे जे अध्याय आहेत, दुसरा अध्याय त्यामध्ये ज्ञानयोग सांगितलेला आहे, तिसरा अध्याय त्यामध्ये कर्मयोग सांगितलेला आहे आणि भक्तियोग, अशा 3 अध्यायावर मी या ठिकाणी मानवी जीवनामध्ये या तत्त्वज्ञानाचा कसा उपयोग होणार आहे याच्याबद्दल भाष्य करणार आहे। ज्ञानयोग हा माणसाच्या स्वतःच्या शरीरामध्ये ज्या असणारा शक्ती आहे, ज्या प्रत्येक कृतीला कारणीभूत ठरते, त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे। कर्मयोग त्या शरीरामध्ये असलेल्या शक्ती कशा वापरल्या पाहिजेत प्रत्येक कृतीतून त्याच्याबद्दल ज्ञान देणार आहे आणि शरीरातील शक्तींचा उपयोग हा इष्ट कार्यासाठी किंवा भगवत भक्तीसाठी कसा घेऊन जाता येईल त्याच्यावर काम करणार आहे। एकंदर 5 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। 5व्या दिवशी आज पहिला दिवस आहे। पहिल्या दिवस साहेबांची याच्यावरनं सुरुवात आहे प्रवचनाला। भक्तियोग, ज्ञानयोग आणि असे 3 विषय त्यांनी 3 दिवस घेतलेले आहेत आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे त्यांचं आम्ही ऐकलेलं आहे। खूप चांगल्या प्रकारे ते लोकांना हे होतील। आज आता लोक कमी आहेत, उद्यापासून लोक खूप वाढतील नक्की। आम्हाला लोकांना हे झालेले पुष्कळ लोकांना सांगितलेलं आहे आणि 11, 12, 13, 14, 15 साखरे महाराजांचं आहे। 3 दिवस यांचं आहे आणि 15 तारखेला खूप दिवसभर सगळा मोठा सकाळपासून सकाळी अभ्यंग स्थान आहे, सकाळी काकडा आरती आहे, त्याच्यानंतर गीता पठण आमचं, नंतर ज्ञानेश्वरी पठण आहे आणि संध्याकाळी मग दिंडी आहे। नगरपालिका आणि ज्ञानदेव मंडळ यांनी संयुक्त विद्यमान मोठ्या प्रमाणात दिंडी आहे संध्याकाळी 4:30 ते 7:30 आणि नंतर साखरे महाराजांचं प्रवचन आहे। असा 5 दिवसाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।